चला तर मंडळी, तुमच्या घरात सुद्धा दुधी भोपळा पाहून सगळेजण नाकं मुरडत असतील तर हा नाश्ता करून त्यांना द्या. मग पहा, आठवड्यातून 3 वेळा तरी हा नाश्ता तुम्हाला बनवायला लावते. इतका जबरदस्त हा नाश्ता बनवून तयार होतो. त्यासाठी काय करायचं, एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये 2 कप इथे आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा इथे आपल्याला बारीक घ्यायचा आहे आणि सोबतच यामध्ये अर्धा कप बेसन घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचंय आणि आता यामध्ये भरपूर असा किसून घेतलेला दुधी भोपळा घालायचा आहे. दुधी भोपळा खात नसतील तर अशा पद्धतीने खाऊ घाला, म्हणजे त्यांना कळणार सुद्धा नाही की त्यांनी दुधी भोपळा खाल्लेला आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर घालायची आहे. तुमच्या घरामध्ये असतील नसतील तेवढ्या सगळ्या भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय आणि मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे असंच मिक्स करून घ्यायचंय कारण दुधी भोपळ्यामध्ये खूप जास्त पाणी असतं. आणि आता यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचं आहे. ज्या कपाने 2 कप रवा घेतला त्याच कपाने 1 कप इथे आपल्याला पाणी लागलेलं आहे. बॅटर इथे आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही, घट्टच ठेवायचं आहे. 5 मिनिटासाठी बाजूला ठेवलं होतं आणि 5 मिनिटानंतर यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे. 2 चमचे पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचंय. एकाच दिशेने फिरून मिक्स करून घ्यायचंय. पाहू शकता बॅटर छान असं फ्लफी झालेलं आहे. आता आपण याचा नाश्ता तयार करून घेऊया. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये चमचाभर तेल घालायचं, जिरे, मोहरी, थोडेसे तीळ घालायचे आणि छानपैकी तडका तयार झाला की यावरती 2 ते 3 पळी बॅटर घालायचे. एकसारखं पसरवून घ्यायचं आहे, खूप जास्त जाड सुद्धा पसरवायचं नाही. त्यानंतर झाकण लावून वरची भाजी सुकेपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. वरची बाजू सुकली की चमचाभर तेल घालायचं, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपला नाश्ता तयार झालेला आहे. मस्त असा दुधी भोपळ्यापासून पोटभरीचा हलका फुलका नाश्ता बनवून तयार होतो. आता तुमच्या घरामध्ये सुद्धा दुधी भोपळा पाहून नाका मुरडणारे व्यक्ती असतील तर हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून द्या. मग बघा, ते दुधी भोपळा पुन्हा पुन्हा तुम्हाला मागून खातील. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फॉलो करा.